विद्यार्थी मित्रांनो, मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता 9वी अक्षर भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील जो पाठ दुसरा संतवाणी, या संतवाणीपर अभंगामध्ये 2 अभंग आहेत. यातील पहिला अभंग आहे भेटी लागी जीवा. तर या अभंगाचे रचयिते संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेला हा अभंग, या अभंगाचा भावार्थ आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर या अभंगाचे जे रचयिते आहेत संत तुकाराम, यांचं पूर्ण नाव आहे तुकाराम भोलोबा आंबिले. त्यांना मोरे या देखील आडनावाने ओळखलं जातं. त्यांचा जन्म 1608 आणि मृत्यू हा 1650 साली झालेला आहे. सुरुवातीला त्यांचा आपण या ठिकाणी परिचय करून घेतोय. संत तुकाराम महाराज हे व्यवहार आणि अध्यात्म यांची त्यांनी सुयोग्य अशी सांगड त्या ठिकाणी घातलेली आहे. हे वारकरी संप्रदायातील एक संत कवी म्हणून ओळखले जातात. दांभिकता, दैववाद, अहंकार वृत्ती, दुराचार इत्यादीचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगातून घेतलेला आहे. त्याचबरोबर प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वानुभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा ते आदर्श आपल्या अभंगातून मांडतात. तर या अभंगाचे रचयिते संत तुकाराम महाराज यांचा हा अभंग भेटी लागी जीवा. मित्रांनो, भेटी लागी जीवा, भेटी लागी म्हणजे काय, तर भेटीसाठी, आणि जीवा, जीव म्हणजे मन किंवा आपला प्राण. तर या अभंगाचा हे जे शीर्षक आहे याचा थोडक्यात अर्थ सांगायचा म्हणजे की संत तुकाराम महाराजांना विठ्ठला दर्शनाची तीव्र अशी ओढ लागलेली आहे. आणि त्यांच्या मनामध्ये जी ओढ लागलेली आहे, ओढ म्हणजेच आस, इच्छा, त्यांना विठ्ठलाच्या दर्शनाची इच्छा त्यांच्या मनामध्ये आहे. आणि ते इच्छा कशी आहे, त्यांच्या मनातील जी ओढ आहे ती कशा प्रकारची आहे, ते त्यांनी या अभंगाच्या माध्यमातून एक वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत आणि आपल्या मनातील इच्छा त्यांनी या अभंगातून व्यक्त केलेली आहे. त्यांनी या अभंगामध्ये आपल्या मनातील समर्पक ओढ स्पष्ट करण्यासाठी वेगवेगळे दृष्टांत दिलेत. दृष्टांत म्हणजे उदाहरण, दृष्टांत म्हणजे दाखले. तर हा झाला प्रस्तुत अभंगाचा थोडक्यात सारांश. तर आपण या ठिकाणी अभंगाला सुरुवात करूया. आता इथं बघा समोर, भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिस वाट तुझी. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. दिवाळीच्या मुळा लेकी असावली, पाहतसे वाटुली पंढरीची. भुकेलिवा बाळ अतिशोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. तुखा मने मज लागलीसे भूक, दाऊनी श्रीमुख दावी देवा. तर मित्रांनो, प्रस्तुत अभंगाचा आपण या ठिकाणी आता शब्दशः भावार्थ या ठिकाणी जाणून घेणार आहोत. बघा, भेटी लागी जीवा. भेटी लागी म्हणजे काय, तर भेटीसाठी. जीवा म्हणजे माझ्या जीवाला, माझ्या मनाला. लागलीसे लागलेली आहे. आस, आस म्हणजे या ठिकाणी ओढ, इच्छा. म्हणजे संत तुकाराम महाराज या ठिकाणी श्री विठ्ठलाची आळवणी करताना, विनवणी करताना या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे तुला भेटण्याची ओढ लागलेली आहे हे या ठिकाणी वेगवेगळ्या उदाहरणांमधून सांगत आहेत. मग तुम्हाला प्रश्न निर्माण झालेला आहे की हा विठ्ठल नेमका कोण आहे. तर हा जो वारकरी संप्रदाय आहे,
म्हणजे संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वरांपासून ते तुकारामांपर्यंत, म्हणजे या वारकरी संप्रदायामधील जे संत आहेत, या सगळ्या संत मंडळींचं आराध्य दैवत ते म्हणजे पंढरपूरचा असणारा विठ्ठल किंवा पंढरपूरचा असणारा पांडुरंग. तर हे तुम्ही म्हणाल पंढरपूर कुठं आलं? तर हे पंढरपूर आपल्या महाराष्ट्रामधीलच एक सोलापूर जिल्हा आहे आणि या सोलापूर जिल्ह्यामध्ये इंद्रायणी नदी चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावरती हे पंढरपूर हे एक शहर आहे आणि याच पंढरपूर शहरामध्ये हे विठ्ठलाचं मंदिर आहे. तर या पंढरपूरच्या असणाऱ्या विठ्ठलाला भेटण्याची ओढ संत तुकाराम महाराजांच्या मनामध्ये लागलेली आहे. म्हणून ते या ठिकाणी म्हणतात, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, की मी विठ्ठला तुझी रात्रंदिवस वाट बघतोय, की माझ्या मनाला तुझ्या भेटीची, तुझ्या दर्शनाची तीव्र अशी ओढ लागलेली आहे आणि मी रात्रंदिवस म्हणजेच दिवस रात्र मी तुझी वाट पाहतोय. पुढं बघा, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, म्हणजे आता या ठिकाणी विठ्ठलाला ते म्हणतायत की मला तुझी ओढ कशा प्रकारे लागलेली आहे. ते या ठिकाणी त्यांनी पहिलं उदाहरण दिलं आहे यामध्ये, की म्हणजे ज्याप्रमाणे एक जो चकोर पक्षी आहे, तुम्ही म्हणाल हा चकोर पक्षी म्हणजे काय? तर चकोर पक्षी हा एक काल्पनिक पक्षी आहे जो फक्त पौर्णिमेच्या जे चंद्राचं चांदणं असतं त्याचं सेवन करतो आणि तो जगतो, असा असणारा हा चकोर एक काल्पनिक पक्षी आहे. म्हणजेच या ठिकाणी संत तुकाराम महाराज म्हणत आहेत की ज्याप्रमाणे चकोर पक्षी जो आहे, या चकोर पक्षाला पौर्णिमेच्या चंद्रातून पाझरणारं जे चांदणं आहे हेच त्याचं जीवन आहे. म्हणजे चकोर पक्षाला जीवन जगण्यासाठी ज्या प्रकारे पौर्णिमेच्या चांदण्याची आवश्यकता असते है ना, तो त्या पौर्णिमेचं चांदणं सेवन करूनच तो जगतो, तर अगदी त्या चकोर पक्षाप्रमाणेच माझं मन तैसे माझे मन वाट पाहे, म्हणजे त्या चकोर पक्षाप्रमाणेच माझं मन तुझी वाट पाहत आहे. कारण या ठिकाणी बघा आता, म्हणजेच संत तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतायत की तूच माझा चंद्र आहे आणि मी तुझा चकोर पक्षी आहे. म्हणजे जसं चकोर पक्षी त्या पौर्णिमेच्या चंद्राचं चांदणं सेवन केल्याशिवाय तो जगू शकत नाही, तशी माझी या ठिकाणी अवस्था झालेली आहे. आता पुढचं उदाहरण बघा, दिवाळीच्या मुळा लेकी असावली, पाहतसे वाठुली पंढरीची. म्हणजेच सासरी नांदायला गेलेली जी माहेरवासीन मुलगी असते, सासरी म्हणजेच आपल्या नवऱ्याच्या घरी नांदायला, म्हणजेच प्रपंच करायला, संसार करायला, लग्न झाल्यानंतर एखादी जी माहेरवासीन मुलगी असते ती दिवाळी सणाच्या निमित्तानं आपल्या माहेरला म्हणजेच आपल्या आईबाबांकडे येत असते. म्हणजे ज्या प्रकारे ती माहेरवासीन स्त्री, ती माहेरवासीन मुलगी दिवाळी सणाच्या निमित्तानं आपल्याला माहेराला जायला भेटल म्हणून ती त्या दिवाळी या सणाची आतुरतेने वाट बघत असते. दिवाळी सणासाठी ती आतुर झालेली असते है ना. पाहतसे वाटुली पंढरीची, तसंच त्या माहेरवासीन स्त्रीप्रमाणे मी विठ्ठला तुला पंढरीला येण्यासाठी मी तुझी वाट पाहत आहे, कारण हे पंढरपूरच माझं माहेर आहे आणि मला त्या ठिकाणी तुला भेटायला यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी संत तुकाराम महाराज म्हणत आहेत की माझी अवस्था ही त्या सासरी नांदायला गेलेल्या माहेरवासीन मुलीप्रमाणे झालेली आहे. तिच्या मनामध्ये जी ओढ, तिच्या मनामध्ये जी आस, तिच्या मनामध्ये जी आतुरता आपल्या आईबाबांना भेटायला म्हणजेच आपल्या माहेरी जायला जी लागलेली असते, अगदी त्याच माहेरवासीन स्त्रीप्रमाणे मला तुला भेटायची इच्छा निर्माण झालेली आहे.
तुला भेटण्याची आस लागलेली आहे, तुला भेटण्याची ओढ लागलेली आहे. आता पुढच्या कडव्यामध्ये बघा, तिसरं कडवं ज्याप्रमाणे म्हणजे या ठिकाणी त्यांनी आपल्या मनातील ओढ, आपल्या मनातील आस ही कशा प्रकारची लागलेली आहे बघा. भुकेलिवा बाळ अति शोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. म्हणजेच ज्याप्रमाणे एखादं भुकेलेलं बाळ असतं, म्हणजेच भूक लागलेलं जे बाळ असतं, जे काहीतरी आपल्याला खायला मिळावं म्हणून ते रडत असतं बघा. भुकेलिवा बाळ अति शोक करी. शोक करणे म्हणजेच वेदनामय आक्रोश करणे, ज्याप्रमाणे आपण म्हणतो रडतो. म्हणजे भुकेलेलं बाळ हे आपल्याला काहीतरी खायला मिळावं, आपल्या आईकडून ते आपल्याला खायला मिळावं म्हणून ते रडत असतं. आणि आपल्या आईची म्हणजेच माऊली, या ठिकाणी आई म्हटले आहे ना, माऊलीची वाट पाहत असतं बघा. वाट पाहे उरी. उरी म्हणजे आपल्या मनामध्ये, आपल्या उरामध्ये ते आपल्या आईची वाट बघतं की कधी माझी आई येईल आणि कधी माझी भूक शमवेल, म्हणजे माझी भूक भागवेल, मला काहीतरी खायला देईल. म्हणजे हे भुकेलेलं बाळ ज्याप्रमाणे आपल्याला भूक लागल्यानंतर आक्रोश करतं, रडतं आणि आपल्या आईची वाट बघतं, अगदी त्या भूक लागलेल्या बाळाप्रमाणे हे विठ्ठला मी तुझी वाट बघतोय, कारण मला तुला भेटायचं आहे, कारण तूच माझी माऊली आहेस. बघा, माऊली म्हणजे आई. मी या ठिकाणी सांगितलं की मी तुझी वाट बघतोय, तू माझी आई आहेस आणि मी तुझं बाळ आहे. मग या विठ्ठलरूपी मातेची मी मनापासून वाट पाहत आहे. या तिसऱ्या कडव्यामध्ये त्यांनी सांगितलं. बघा, आता अभंगाचं जे शेवटचं कडवं आहे ते आपण पाहूया. तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा. म्हणजे संत तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात. तुका म्हणे म्हणजे तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात की हे विठ्ठला, मला तुझ्या भेटीची भूक लागली आहे. मज म्हणजेच मला, लागलीसे भूक, मला भूक लागलेली आहे. कोणाची? तुझ्या भेटीची. दाऊनी श्रीमुख दावी देवा. मग आता तू धावत ये आणि तुझं जे श्रीमुख आहे ते मला दाखव, कारण तुझ्या दर्शनाची मला आस लागलेली आहे, तुझ्या दर्शनाची मला ओढ लागलेली आहे. तर या प्रस्तुत अभंगामध्ये संत तुकाराम महाराज यांनी आपल्या मनामध्ये जी पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटण्याची जी ओढ लागलेली आहे, आस लागलेली आहे, ती वेगवेगळ्या उदाहरणांमधून या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. तर हा झाला मित्रांनो या अभंगाचा भावार्थ. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की शेअर करा. धन्यवाद.